नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण बायर कंपनीच्या फॉलिक्युअर या बुरशीनाशकाविषयी माहिती घेणार आहोत. माहिती घेत असताना आपण त्यामध्ये बघणार आहोत घटक, मोड ऑफ ॲक्शन म्हणजे ते कशा प्रकारे काम करतं, त्याचबरोबर कोणकोणत्या पिकांवरती कोणकोणत्या रोगांवरतीही कंट्रोल करतं, फायदा असेल, प्रमाण असेल, किंमत असेल, त्याचबरोबर ड्युरेशन ऑफ इफेक्ट म्हणजे किती दिवस आपल्या पिकांवरती काम करतं, महत्त्वाचं रेन फास्टनेस म्हणजे आपण स्प्रे केल्यानंतर थोड्या वेळात किती वेळात पाऊस आल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा होईल याची संपूर्णपणे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर नवीन जे शेतकरी असतील ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून आणखीन नवीन व्हिडिओ जे बनवत आहोत त्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. घटक बघितलं तर याच्यामध्ये टेबिकोनोझोल 25.9% जे की EC फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला येते आणि टेबिकोनोझोल हे एक ट्रायझल ग्रुपचे एक सिस्टमिक फंगिसाईड आहे. शेतकरी मित्रांनो, मोड ऑफ ॲक्शनचा जर विचार केला तर हे एक सिस्टमिक फंगिसाईड आहे ट्रायझल ग्रुपचे. त्यामुळे आपण स्प्रे केल्यानंतर पानावरती पसरल्यानंतर पानावरती पूर्णपणे चांगल्या प्रकारे स्प्रेड होण्याचं म्हणजेच पसरण्याचं काम करतं, म्हणजे पूर्ण सिस्टीममध्ये जाते. त्यामुळे काय होतं, येणारी बुरशी असते त्याला नियंत्रित करण्याचं काम हे चांगल्या प्रकारे काम करते. त्याचबरोबर हे बुरशींची सेल वॉल आहे त्याच्यावरती अटॅक करून बुरशींना मारण्याचं काम करते. म्हणजे सेल वॉलवरती अटॅक केल्यानंतर बुरशीची जी पुनरुत्पादित करण्याची जी क्षमता असते, वाढ होण्याची जी क्षमता असते त्यावरती हे अटॅक करून त्या बुरशींना त्याच ठिकाणी मारण्याचं चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला आपल्या पिकामध्ये दिसून येतं. त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होतो. त्याचबरोबर याच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहे. प्रिव्हेंटिव्ह म्हणजेच रोग येण्या अगोदर आपण ही स्प्रे करू शकतो, त्यांना थांबवू शकतो. त्याचबरोबर क्युरेटिव्ह म्हणजेच रोग आल्यानंतर त्याला तिथंच थांबवण्याचं काम, अधिक वाढवून न देण्याचं काम हे चांगल्या प्रकारे करतं. आणि त्याच्यामध्ये इरॅडिकेटिव्ह म्हणजेच रोग आल्यानंतरसुद्धा रोगाला जे रोग पुनरुत्पादित होतात, जी बुरशी पुनरुत्पादित होते त्या इरॅडिकेटिव्ह ॲक्शनमुळे पुनरुत्पादनसुद्धा त्या ठिकाणी थांबवले जाते. म्हणजे ती बुरशी जागेवरती मारण्याचं काम चांगल्या प्रकारे आपल्याला करताना दिसून येते. टेबिकोनोझोलचा हा अशा प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा आपल्या पिकामध्ये दिसून येतो. आता हे कोणकोणत्या पिकात काम करते तर कापूस, गहू, हरभरा, सोयाबीन, द्राक्ष, मूग, मिरची, बटाटे असेल, कारले असेल, वांगे असेल, भेंड्या असेल, कलिंगड असेल, टरबूज असेल, सर्वच वेलवर्गीय पिकावरती, फळवर्गीय पिकावरती असेल, सर्वच पिकावरती हे आपण वापरू शकतो किंवा त्याचा आपण वापर करू शकतो. तर स्टेजचा विचार केला तर पिकाच्या कोणत्याही स्टेज अवस्थेत आपण याचा स्प्रे घेऊ शकतो. इवन फ्लावरिंग स्टेज असेल किंवा प्राथमिक स्टेज असेल, सर्व स्टेजवरती आपण फॉलिक्युअरचा आपण स्प्रे घेऊ शकतो. आता हे कोणकोणत्या रोगांवरती काम करतं तर भुईमुग असेल, मिरची असेल, कापूसाच्या यामध्ये येणारा टिक्का याच्यावरती फॉलिक्युअर चांगल्या प्रकारे आपणाला रिझल्ट पाहताना मिळतो. त्याचबरोबर सोयाबीनमध्ये येणारा अँथ्रॅकनोज जो की सर्वच पिकांमध्ये येतो, पण सोयाबीनवरती आपल्याला चांगल्या प्रकारे फॉलिक्युअरचा रिझल्ट भेटतो. त्याचबरोबर सर्वच पिकामध्ये येणारा रस्ट असेल त्याच्यावरती सुद्धा आपल्याला फॉलिक्युअर चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येते. मिरचीमध्ये येणारी भुरी फॉलिक्युअरमुळे चांगल्या प्रमाणात आपल्याला कंट्रोल दिसते. त्याचबरोबर आपल्या कांद्यामध्ये येणारा पर्पल ब्लॉच ज्याला की आपण जांभळा करपा म्हणतो त्याच्यावरती सुद्धा फॉलिक्युअर स्प्रे घेतल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसतो. त्याचबरोबर हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक असल्यामुळे खूप साऱ्या बुरशींवरती, रोगांवरती चांगल्या प्रकारे आपल्याला काम करताना दिसून येते. त्याचा आपल्याला खूप सारा फायदा मिळून जातो. शेतकरी मित्रांनो, कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर फॉलिक्युअरमध्ये आपण कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल त्याचा आपण वापर करू शकतो किंवा त्यांचं कॉम्बिनेशन करू शकतो. फक्त कॉम्बिनेशन करत असताना आपण थोड्या पाण्यामध्ये आधी बकेटमध्ये घेऊन चेक करणे की जे फुटत नाही. जर फुटत असेल तर त्याचा शक्यतो तुम्ही स्प्रे घेऊ नका. शेतकरी मित्रांनो, आपण जे लोकप्रिय कॉम्बिनेशन आहेत त्याच्याविषयी माहिती घेऊया थोडक्यात. तर फॉलिक्युअरमध्ये आपण कोमानियल हे सुद्धा आपण कॉम्बिनेशन घेऊ शकतो, त्याचासुद्धा आपल्याला चांगला फायदा होतो. त्याचबरोबर अँट्राकॉल याचेसुद्धा आपण कॉम्बिनेशन घेऊन आपण स्प्रे घेऊ शकतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आणखीन कॉम्बिनेशन बघितलं तर त्याच्यामध्ये आपण कवच जे की सिजंटा कंपनीचं आहे त्याच्यासोबतसुद्धा आपण कॉम्बिनेशन घेऊन आपल्या पिकावरती स्प्रे घेऊ शकतो, त्याचा आपल्याला फायदा होतो. त्याचबरोबर फॉलिक्युअर बरोबर इतर कीटकनाशके जसं की प्रोक्लेम आहे, असे अनेक जी कीटकनाशके आहेत त्यांच्यासोबतसुद्धा आपण त्याचा स्प्रे घेऊ शकतो, त्याचा आपणाला फायदा देखील होतो.
शेतकरी मित्रांनो, याच्या रेन फास्टनेसचा जर विचार केला तर याची रेन फास्टनेस 4 तास आहे. म्हणजेच आपण स्प्रे केल्यापासून जर 4 तासानंतर जर पाऊस आला तरी आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. त्याचे 100% आपल्याला रिझल्ट मिळून जातात. त्याचबरोबर याचा ड्युरेशन ऑफ इफेक्ट म्हणजेच आपण स्प्रे केल्यापासून 21 दिवसापर्यंत हे चांगल्या प्रकारे आपल्या पिकामध्ये काम करताना दिसून येते. एक सिस्टमिक फंगिसाईड असल्यामुळे याचं चांगल्या प्रकारे खूप दिवस आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतो. प्रमाण सांगण्या अगोदर सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की तुम्ही सर्वजण व्हिडिओ पाहत आहात, मला रिप्लायही देत आहेत, चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत. पण आणखीन काही जण शेतकरी आहेत की त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलं नाहीत, व्हिडिओ पाहतात फक्त. तर माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मला आणखीन व्हिडिओ बनवण्यास तुमचा चांगला प्रतिसाद मिळेल. प्रमाणाचा विचार केला तर आपण 100 ml साठी 100 लिटर पाणी वापरू शकतो. म्हणजेच 200 लिटरचा जर बॅरलर असेल तर 200 ml आपण ते प्रमाण वापरू शकतो. 20 लिटरचा पंप असला तर आपण त्याला काही 20 ml वापरू शकतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, घ्यावायची काळजी म्हणजे आपण जेवढं कव्हरेज पाहिजे पिकाला तेवढ्या प्रमाणात आपण स्प्रेसाठी पाणी घ्यावे आणि त्याचबरोबर ते औषधसुद्धा आपण तेवढंच घेतले पाहिजे. म्हणजे जेवढं आपल्याला कव्हरेज भेटते तेवढं आपण औषध घेतलं पाहिजे. काही शेतकरी काय करतात तर थोड्या किमतीकडे बघून पाणी कमी म्हणजे कव्हरेजचं पाणी कमी घेतात, औषध कमी घेतात आणि पाणी जास्त वाढवून त्याचं स्प्रे करतात. त्यामुळे काही वेळेस आपणाला त्याचे रिझल्ट चांगल्या प्रकारे पाहायला मिळत नाही, त्याचा खूप तोटा आपणाला होतो. त्यामुळे शक्यतो जेवढे आपले पीक आहे तेवढे कव्हरेज भेटेल तेवढे आपण औषध आणि पाणी त्यामध्ये घेतले पाहिजे, याची काळजी तुम्ही घ्या. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, फॉलिक्युअरमध्ये झिंक आहे. म्हणजेच याच्यामध्ये झिंक बेस असल्यामुळे आपल्या स्प्रे केल्यानंतर आपल्या पिकाचे पाने असतील किंवा पालवी असतील ते आपल्याला हिरवीगार दिसून येते. त्याचा देखील आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होतो. किमतीचा जर विचार केला तर याची किंमत आपल्याला 100 ml ची बॉटल 280 ते 300 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मार्केटमध्ये मिळून जाईल. मार्केटनुसार कमी जास्त किंमत होत राहते. तर आज आपण फॉलिक्युअर या बाहेर कंपनीच्या बुरशीनाशकाविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माहिती कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद.